अभूतपूर्व यश भारतीय जनता पार्टीने मिळवलेलं आहे। मुख्यमंत्र्यांची सभा झालेली आणि खरं तर विकासाच्या मुद्द्यावरती आपण लोकांना आवाहन केलं होतं आणि सुशिक्षितांचं शहर म्हणून आपल्या बदलापूर शहराला ओळखलं जातं। काय सर्व या संपूर्ण विजयाविषयी काय सांगाल आणि येणाऱ्या काळामध्ये काय संकल्प आपला असणार आहे? बदलापूरची तमाम जी नागरिक आहेत, जे मतदार आहेत, ते खूप सुशिक्षित आणि सुसंस्कृत आहेत आणि त्यांना आपल्या बदलापूरमध्ये एक सुसंस्कृत असा सुशिक्षित असा उमेदवार नगराध्यक्ष म्हणून हवा होता, जो विकास कामाला महत्त्व देणार आहे। आमची भारतीय जनता पार्टीची पूर्ण टीम, जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवारसुद्धा आज आपले कार्यशील कार्यसम्राट आमदार किसन कथोरे साहेब हे जसे विकास कामांना जास्त महत्त्व देतात, तसेच आम्ही त्यांचं अनुकरण करतो आणि आम्हीसुद्धा विकास काम करण्याला जास्त भर देतो। आज घोरपडे साहेबांची आणि माझी एक टॅगलाईन आहे, माझे काम माझी ओळख। आम्ही आत्तापर्यंत कोणालाही कोणी जर विरोधकांनी काही प्रश्न केले तर त्याचं उत्तर आम्ही आमच्या कामातून देत आलेलो आहोत आणि ह्याच विकास कामांचा आम्ही पाढा लोकांसमोर दाखवला, वाचला आणि दाखवलासुद्धा आणि लोकांना तो आवडला। आमच्या संकल्पना पुढच्या भविष्यातल्या लोकांना आवडल्या, तर पुढच्या भविष्यामध्ये आम्हाला मोठे मोठे प्रकल्प आपल्या बदलापूरमध्ये जे मंजूर झालेले आहेत त्यांचा पाठपुरावा करायचा आहे आणि त्यांना मार्गस्थ लावायचा आहे। जे पूर्णत्वात येतील त्यांना पूर्णत्वात न्यायचं आहे। पाणी प्रश्न असो, वीज प्रश्न असो, रेल्वेचा प्रश्न असो, या सगळ्या शासकीय रुग्णालय असो, जे कारण की आपल्या बदलापूरमध्ये त्याची तफावत आहे, पण त्याच्यासाठी ते पण मंजूर झालेलं आहे। म्हणजे येत्या भविष्यकाळात लोकांना ज्या सुविधा हव्या आहेत त्या आम्ही नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। सगळीकडे धनशाही असेल, गुंडेगिरी असेल, त्याच्या विरुद्ध खरं तर ही संपूर्ण लढत झाली आणि बदलापूरकर वासियांनी त्यांचा विश्वास जो आहे तो आपल्यावरती दाखवलेला आहे। कसा आनंद होतोय? कसा खूप आनंद वाटतोय। म्हणजे दडपशाही आणि हुकुमशाहीला लोकांनी भीक घातलेली नाही आहे। त्यांना जे हवं आहे, आपल्या बदलापूरचे जे नागरिक आहेत ते सुशिक्षित नागरिक आहेत, जॉब करणारे आहेत, इथून मुंबईला जाणारे आहेत। जेव्हा ते कामावर जातात तेव्हा त्यांची अपेक्षा एवढीच असते की आमचा जो परिवार आहे तो सुरक्षित राहावा, आमचा जो एरिया आहे तो शांत राहावा। आणि आमचा इतिहास आहे की भारतीय जनता पार्टीचे कुठलेच उमेदवार कधी दादागिरी करत नाही, काम करण्याला महत्त्व देतात। तर त्याच्यामुळे आमची जी ओळख आहे ती त्यांना आवडली आणि माझा चेहरा एक नगराध्यक्षच्या रूपामध्ये त्यांनी एक्सेप्ट केला आणि मला भरघोस मतदान केलं। अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका।